काल माझ्यासह 4 इतर सदस्य अशा 5 जणांची प्राधिकृत अधिकारी समिती नियुक्त केलेली आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाचा कालावधी संपलेला असल्यामुळे संस्थेचं कामकाज पुढे सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं कायद्यातील तरतुदीनुसार ही व्यवस्था आहे आणि त्याप्रमाणे समितीनं पदभार स्वीकारून त्याप्रमाणे कामकाज सुरू केलेलं आहे. संस्थेची आणि संघाच्या सर्व प्रकल्पाची माहिती घेऊन त्याच्यामध्ये चालू असणारं कामकाज चांगल्या गतीनं आणि चांगल्या पद्धतीत पुढेही चालू राहील या पद्धतीत समिती काम करेल आणि नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडून नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे हा पदभार सोपवला जाईल. पदभार स्वीकारला लाखो उत्पादक या संस्थेअंतर्गत काय नेमकं कशा पद्धतीनं आढावा निश्चितपणानं ही दूध उत्पादकांची संस्था आहे आणि त्यांनीच ते चालवायचे आहे. आम्ही फक्त त्याच्यामध्ये तात्पुरती व्यवस्था म्हणून कायद्यातील तरतुदीनुसार केअरटेकर म्हणून काम करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आहे या संस्थेचा नावलौकिक पुढेही कायम राहील या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहतील. संचालक मंडळावर देखील अनेक आरोप झालेले आहेत, याची चौकशी होणार आहे का या नाही, तो विषय माझ्या संबंधित नाही आहे. सर, आता हा कालावधी प्रशासकीय किती काळ असेल? कारण आपण पाहतो की संचालक मंडळाचे कालच संपलेले, निवडणूक लागणार अपेक्षित होतं, मात्र कोर्टाने सांगितलं की प्रशासकीय राजवट सुरू होती. तर किती कालावधी असेल असं? आम्ही निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीत जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती तातडीने सुरू करणार आहोत कायदा आणि नियमाप्रमाणे. नवीन धोरणात्मक निर्णय प्रशासकीय समिती घेणार नाही आणि तसा आवश्यकता असेल तर संबंधित ऑथॉरिटी म्हणजेच विभागीय उपनिबंधक आणि सहनिबंधक यांच्या मान्यतेनं तशी काही धोरणं अत्यावश्यक असतील तर त्याबाबत त्यांच्या मान्यतेनं आम्ही ते राबवू. पहिल्यांदाच प्रशासक नेमला गेला आणि तुम्हाला ती संधी देखील मिळाली, काय नेमकं नाही, ही संधी म्हणण्यापेक्षा ही माझ्यावर आणि आमच्या समितीवर सोपवलेली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारीनंच आम्ही ती पार पाडू. या काळात चौकशी कोणती काय होणार नाही? चौकशी हा प्रशासकीय समितीचा किंवा ह्या प्राधिकृत अधिकारी समितीचा चौकशी हा विषय नाही आहे. दैनंदिन कामकाज सुरळीत चालू ठेवणं हाच ह्याच्या मागचा कायद्यातील भूमिका आहे.